नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी या येणाऱ्या एपिसोडच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आलेला असून आता विनायक तर रत्नपारखे कुटुंबात आलेला असतो आणि तो सिंधूच्या हाताने जेवणसुद्धा करतो। सावी, राघव आणि सिंधूबरोबर तो खूप खुश असतो। मधूला मात्र हे काही तेपत नसते, कारण विनायकने अगोदर या घरात येण्यासाठी एक अट घातलेली असते की काही झालं तरी मी माझ्या आईला घेऊन परत या रत्नपारखे कुटुंबात येईल आणि माझ्या आईला तेथे कोणीही बोलायचं नाही असं त्याने सांगितलेलं असतं। तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे विनायक, मी तुझ्या सर्व अटी पूर्ण करतो, पण तू प्लीज आपल्या घरी चल, कारण मी इथे नाही राहू शकत, मी सुद्धा माझ्या आईशी नाही राहू शकत। तेव्हा राघवबरोबर विनू हा रत्नपारखी कुटुंबात दणक्यात प्रवेश करतो। त्याचे खूप छान स्वागतसुद्धा होते आणि तो सावी, राघव, सिंधू यांच्याबरोबर खूप छान गेमसुद्धा खेळत असतो। सिंधू तर प्रेमाने त्याला जेवणसुद्धा भरवते, कारण सिंधू ही आपल्या विनायकपासून आता लांब जाऊ शकत नव्हती, कारण आत्तापर्यंत विनायक आणि तिच्यामध्ये लांब जाण्याचे खूप काही असे प्रसंग आलेत, परंतु आता ह्या मधूने खूप काही कटकारस्थान करून शेवटी आपल्या विनायकला मधूने दूर लोटण्याचा सिंधूपासून कायमच प्रयत्न केला। आत्तापर्यंत तिने सिंधूचा जीवसुद्धा यासाठी घ्यायचा प्रयत्न केला, कारण राघवच्या आयुष्यामध्ये तिला यायचं असतं, राघवचं प्रेम तिला मिळवायचं असतं, म्हणून सिंधूचा जीवसुद्धा तिने घेण्याचा प्रयत्न केलेला असतो। परंतु राघवला आता सर्व सत्याचा उलगडा होऊन त्याला आपल्या चौकोनी कुटुंबासोबत एकत्र राहायचं असतं। सावी तर ही सुखरूप आजीचा जीव वाचून राघव आणि सिंधूबरोबरच असते, परंतु मधूला मात्र आता जेलची शिक्षा झाल्यानंतर तिला आता हुकमी इक्का म्हणून ती विनायकचा वापर करून शेवटी रत्नपारखी कुटुंबात प्रवेश तर करतेच, परंतु आता सिंधू ही मधूला विनायकच्या मनातून काढण्यासाठी तिचे आणि राघव आणि सर्व कुटुंबाचे काहीतरी प्लॅन सुरू असतात, परंतु मधू मात्र प्रत्येक कटकारस्थान ती उलटवण्याचा प्रयत्न करते आणि विनायकला परत या सिंधूच्या मनातून उतरवण्यासाठी आणि त्या लांब घेऊन जाण्यासाठी काही प्रयत्न करत असते, की तिला असं वाटत असते की जर विनायक माझ्यासोबत आला तर नक्की राघव माझ्यासोबत येईल आणि पुन्हा मी राघवबरोबर लग्न करून खुशसुखात राहू शकेल। परंतु राघव तर त्या मधूचं तोंडसुद्धा पाहायला तयार नसतो, परंतु विनायकसाठी त्याला सर्व काही सहन करावं लागतं, परंतु मधूला आणि तिचे जे काही तिचे कारस्थान आहे तो तिच्यावर उलटवण्यासाठी सिंधूची मदत करत असतो। आणि जेव्हा गेम्स खेळत असताना सिंधू ही त्यांना गाडी चालून घेऊन आलेली असते, परंतु जेव्हा विनायकला थोडा धक्का लागतो तर मधू लगेच सिंधूला मारण्याचा प्रयत्न करते की अगं सिंधू, तू माझ्या मुलाच्या जीवावर उठलीस की काय, मुद्दाम असे विनायकसोबत ती नाटक करते, कारण विनायक सिंधूवर कसा रागवेल आणि तो सिंधूच्या मनातून म्हणजे विनायकच्या मनातून सिंधू कशी उतरेल यासाठी प्रयत्न करत असतो। तेव्हा मात्र आता सिंधू ही काही कमी नसते। सिंधू म्हणत असते की अगं तू डाकीन आहे का, मी एका मुलाचा जीव कसा घेऊ शकते, एक आई आपल्या मुलाच्या जीवावर कशी उठू शकते, अगं तू तर आत्तापर्यंत विनायकला आणि मला दूर लोटण्यासाठी काय काय प्रयत्न केले तुला माहिती नाही, परंतु विनायकला जेव्हा हे कळेल तेव्हा तो तुला आई काय, पण तू त्याची आई नाहीस, परंतु आई घेण्याचा जो बळजबरीने हक्क करते ना, तेव्हा त्याला कळेल की आता त्याची खरी आई कोण आहे। तेव्हा विनायक तर सिंधूवर खूप प्रेम तर करतच असतो, कारण त्याला सिंधूबद्दल खूप काही प्रेमाची भावना असते, परंतु मधूने त्याचे कान भरल्यामुळे तो सिंधूचा रागराग करत असतो। परंतु आता रत्नपारखी कुटुंबात आल्यापासून तो सिंधूला आपली आई मानायला तयार होतो, कारण सिंधू अगदी प्रेमाने त्याचे सर्व काही लाड पुरवत असते। तेव्हा आता मधू ही राघवच्या रूममध्ये येते आणि राघवच्या रूममध्ये आल्यानंतर ती राघवला सर्व विचारते की राघव, तुझे माझ्यावर प्रेम आहे की नाही। तेव्हा राघव म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये तुला कोणतीही जागा नाही मधू, तू आत्तापर्यंत आम्हाला वेगळं करण्याचा, माझ्या सिंधूला, मला, माझ्या मुलांना खूप काही त्रास दिला, त्यामुळे तू असे काहीतरी कर की आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा, आम्हाला तुझं तोंडसुद्धा पाहण्याची इच्छा नाही, कारण आत्तापर्यंत तुझ्यामुळे आम्ही खूप काही भोगलं। तेव्हा मधू म्हणते की राघव ठीक आहे, तुझे म्हणणे आहे ना मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं, म्हणून ती लगेच खिडकीतून लगेच उडी खाते आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, परंतु मधूचा यात सुद्धा काहीतरी प्लॅन असतो। तेव्हा आत्महत्या केल्यानंतर पोलीस घरी येतात, घरी आल्यानंतर सिंधू ही पोलिसांना सुद्धा खूप छान उत्तर देते। इन्स्पेक्टर साहेब घरी येतात आणि सर्वांसमोर राघवला बेड्या घालतात, तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। मधूने आत्महत्या केली या आरोपाखाली, या गुन्ह्याखाली इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की मी राघव रत्नपारखी यांना अटक करत आहे, परंतु त्याच क्षणी सिंधू ही डरकाळी फोडून उठते, अहो जो गुन्हा राघव सरांनी केलेला नाही त्यामुळे तुम्ही त्यांना कोणतीही शिक्षा देऊ शकत नाही,
नाही, तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की काय असा कोणता पुरावा आहे की त्यांनी हा गुन्हा केलेला नाही. तेव्हा सिंधू म्हणत असते की हो, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा पुरावा देते की जो गुन्हा घडलेला नाही आणि त्याची शिक्षा राघव सरांना कशी होणार, काय झाले आणि कसे झाले हे सर्व काही मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. तेव्हा सिंधू ही इन्स्पेक्टर साहेबांना जो काही घडलेला प्रकार आहे तो सर्व सांगते. कारण राघवमुळे नाही मधुने आत्महत्या केली, तर तिने स्वतःहून राघवच्या प्रेमासाठी जीव दिला. कारण तिने आम्हाला आत्तापर्यंत खूप काही त्रास दिला, त्याची शिक्षा पापाची तर तिला झाली होती, परंतु विनायकचा वापर करून तू जेलमधून सुद्धा सुटून आली आणि आता राघवला ती जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते. सर्व काही घडलेले कारस्थान जेव्हा सिंधू इन्स्पेक्टर साहेबांना सांगते तेव्हा आता खऱ्या अर्थाने राघवला सुद्धा न्याय मिळतो आणि सिंधू, राघव, विनायक आणि त्यांचं ते चौकोनी कुटुंब सर्व काही एकत्र येते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.